नवरात्रीच्या आजच्या पहिल्या दिवशी आपल्या अगदी पहिल्या पाहुण्या आहेत त्या शुभलक्ष्मी राजूरकर देशपांडे. नमस्कार. शुभलक्ष्मी राजूरकर देशपांडे यांची ओळख सांगायची तर या मूळच्या विदर्भातल्या आणि आल्या मराठवाड्यामध्ये. त्यांचे पतिराज हे एक्साईजमध्ये नोकरीला होते. अशी बरीचशी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याविषयी समजणार आहेत. म्हणजे पती एक्साईजमध्ये म्हणजे अगदीच दारूच्या नियंत्रण करणारा अधिकारी. यांचं शिक्षण BA झालं आहे ते संगीतामध्ये आणि MA झालं आहे ते पॉलिटिकल सायन्समध्ये. म्हणजे बघा, संगीत, पॉलिटिकल सायन्स आणि एका दारूच्या दुकानदारांना किंवा दारूच्या निर्मात्यांना, दुकानदारांना पण नाही, निर्मात्यांना सांभाळणाऱ्या माणसासोबतचा संसार. या सगळ्या तीन भिन्न भिन्न गोष्टी असताना त्या चक्क संस्कार वर्ग चालवत आहेत आणि प्रचंड यश त्यांना मिळत आहे. आता कोरोनाच्या काळामध्ये संस्कार वर्ग भरवणं अवघड झालं म्हणून त्यांनी आपलं YouTube चॅनल सुरू करून त्यावर सुद्धा आपलं हे काम चालू ठेवलेलं आहे. आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. म्हणजे काय आहे हा संस्कार वर्गाचा उद्योगच ना, का करावा वाटला आणि काय साध्य होत आहे, अशी काही छोटी छोटी आपली विषय त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायची आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे सगळं का करावं वाटलं हे तुम्ही सांगावं. नमस्कार. याचं कारण असं की लहानपणी माझी आई मला एक गाणं नेहमी ऐकवायची. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, असं ती नेहमी नेहमी म्हणायची. आणि नकळतपणे माझ्या असं लक्षात आलं की संस्कार जर लहानपणापासून होत गेले, संस्कार ही काही गुटिका नाही आहे, एकदम औषध दिलं आणि ते झालेत. आणि म्हणून असे संस्कार वर्ग जर घेतलेत किंवा असं संस्कार केलेत, अशा समाजावरती करावेत की जिथे त्याची गरज आहे. आणि म्हणून माझ्याकडे येणारे सर्व थरातले असे विद्यार्थी संस्कार वर्गाला मी जॉईन करून घेतले. हे नेमकं काय आहे संस्कार वर्ग, म्हणजे नेमकं काय काय चालतं इथे? यामध्ये एकाग्रता साधण्यासाठी ओंकार जप करावा का, ताठ बसावं का ताठ बसणं आपल्याला आवश्यक आहे, आणि आई वडिलांची आज्ञा का पाळली पाहिजे, आई वडिलांनी सांगितलेलं का ऐकलेलं पाहिजे, त्यांना का मान दिला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण होतं. माझ्याकडे एक छोटासा मुलगा होता. मी सोबत अभ्यास पण घेत असे, अभ्यासाचे पण क्लास घेत असे. आणि त्या अभ्यास करत असताना एक दिवस आमची परीक्षा होणार होती आणि बाहेर 2-3 मुलं बसलेली होती. त्यातला एक मुलगा म्हणाला की मी तुला 5 रुपये देतो. ही 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अगदी 4थीचा मुलगा, स्लम एरियातून येणारा मुलगा, त्याची 5 रुपयापर्यंतच कुवत होती. तो म्हणाला मी तुला 5 रुपये देतो, ते पेपरमधले सगळे गणितं तुम्हाला दाखवायचे. मी म्हटलं मला ते नंतर कळलं, पण बाहेर हे त्यांचा संवाद झाला, पेपर झाला, त्या मुलांनी छान पेपर लिहिला. पेपर दाखवताना मी त्याला म्हटलं अरे बाळू तू पेपर खूपच सुंदर सोडवला. मग लगेच तिसरा मुलगा मला ओरडला की मॅडम त्यांनी त्याला 5 रुपये दिले आणि म्हणून त्याला दाखवलं आणि म्हणून त्याला मार्क मिळाले. तो रडायला लागला मुलगा. परंतु ते झाल्यानंतर त्याला शांत होऊ दिलं आणि मी नंतर त्याला कल्पना दिली की बेटा पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही आपण. हे जे तू 5 रुपये दिले ही लाच आहे. म्हणजे अशी गोष्ट करणं हे अवैध आहे. हे त्या 8 वर्षाच्या मुलाच्या मनावर जेव्हा बिंबलं तेव्हा अजूनही तो मुलगा मला भेटला की तो उत्तम एक जिम ट्रेनर म्हणून काम करतोय आता सध्या. आणि मला धन्य झाल्यासारखं वाटतं की मॅडम तुमचं एकच वाक्य माझ्या लक्षात आहे की अयोग्य कुठलीही गोष्ट करायची नाही का, त्याच्यामुळे आपल्या आईवडिलांच्या संस्काराला बाधा येऊ शकते. आणि अमक्याचा मुलगा असं म्हणून जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा पहिले आपल्या मातापित्यांचा उद्धार होतो. आणि म्हणून ही गोष्ट अवैध आहे. हा संस्कार हा काही कुठल्या पुस्तकात लिहिलेला आपल्याला आढळणार नाही. संस्कार म्हटलं की आजकाल संस्कार वर्ग म्हटल्यावर मनाचे श्लोक, गणपती स्तोत्र हे सगळं त्यात येतं. हा एक भाग म्हणजे संस्कार आहे की आणखी काही वेगळं असतं अजून? नाही, संस्कार म्हणजे तुमचा व्यक्तिमत्व विकास पण त्याच्यामध्ये आहे. उच्चार सुधारणासाठी म्हणून संस्कृत श्लोक आपण म्हणतो. त्या उच्चारांनी नकळतपणे आपल्या ज्या नर्व्ज आहेत ब्रेनच्या म्हणा, त्याही आपल्याला खूप
फुल फील करतात किंवा आपल्याला छान वाटतं, मूड फ्रेश होतात. आजकाल प्राणायाम पण आपण म्हणतो की श्वास घेणे आणि श्वास सोडणे असे असंख्य श्लोक आहेत की ज्याच्यामध्ये आपले श्वासावर नियंत्रण किंवा श्वास घेणे आणि सोडणे अशा पद्धतीचा व्यायाम होऊ शकतो. उच्चार सुधारतात, तुमचं व्यक्तिमत्व सुधारतं आणि तुमचं पोश्चर सुधारतं. कारण तुम्ही जसं बसता तसं ताठ बसायला सांगितलं जातं, पोक काढून बसणे. उद्या तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाल त्यावेळेला तुमचं व्यक्तिमत्व कसं पाहिजे, तुमचा प्रेझेन्स तिथे प्रेझेंट कसं पाहिजे तुम्हाला करता येईल, ह्यासाठी म्हणून सुद्धा हे स्तोत्र आवश्यक आहे. ते पण आम्ही आमच्या संस्कार वर्गामध्ये घेतो. या सगळ्या संस्कार वर्गाचा काही परिणाम साधतो, बदल होतो असं वाटतं? काही उदाहरणं आहेत अशी की तुम्हाला सांगता येतील की बाबा हे असं घडलंय, असा बदल घडलाय, सकृतदर्शनी दिसतंय आपल्याला असं बदल घडलेलं? असा बदल घडलेला आहे काही, म्हणजे खूप असं सढळ असं खूप असं ट्रेमेंडियस असं नाही दिसणार आपल्याला, असं लगेच काळ्याचं निळं झालंय, निळ्याचं हिरवं झालंय असं काही नाही, पण किमान काळ्याचं ग्रे तरी झालंय असं मुलांच्या वर्तनातून दिसतं, बोलण्यातून दिसतं. असं काय कसं हे कळतं असं दिसतं? साधारण आम्ही रामरक्षा स्तोत्राचा एक वर्ग घेतला होता. उन्हाळ्यामध्ये आम्ही असे जास्त वर्ग घेतो विशिष्ट अशा मुदतीचे, तर त्याच्यामध्ये आम्ही असे घेत होतो आणि त्याच्यामध्ये अर्थ पण सांगत होतो, रामरक्षेच्या स्तोत्राचे अर्थ सांगत होतो, सोबत सोबत रामायणाचे काही प्रसंग सांगत होतो. असे प्रसंग सांगत असताना काही मुलं अक्षरशः रडायचे सुद्धा. काही प्रसंग सांगत असताना एकदम उत्साही असे उत्सुक व्हायचे, क्युरियस व्हायचे. आणि बरेच मुलांनी, एका छोट्या मुलांनी मला असा अनुभव सांगितला की आता मला रात्री झोपताना मी ते म्हणतो ना तर मला भीती वाटत नाही. आता ते काही एक इंजेक्शन नव्हे, तो मंत्र म्हटला की तुम्हाला काही होईल अशा अंधश्रद्धेकडे आपल्याला जायचंच नाही आहे. परंतु एक मनामध्ये तुमच्या सपोर्टिव्ह भावना जी निर्माण होते, आधार निर्माण होतो, हे मात्र सामर्थ्य त्या मंत्रांमध्ये नक्कीच आहे असं मला स्वतःला वाटतं. आता हे जे काम तुम्ही करता आहात ते काम व्यावसायिक निकड, गरज की हौस की दोन्ही भागतं, कसं आहे? नाही, दोन्हीही गोष्टी आहेत. सुरुवातीला मी फार आधीपासून क्लासेस घेत होती. मला छंद आहे शिकवण्याचा, माझे वडील शिक्षक होते, तो शिकवण्याचाच मूळ असल्यामुळे मला त्याची आवड आहे. आणि माझं अतिशय छोटं खेडं असल्यामुळे मला विज्ञानाचं शिक्षण घ्यायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं आयुर्वेदिक, पण ते मला होता आलं नाही. त्यामुळे गणित हा माझा अतिशय आवडीचा विषय होता आणि म्हणून मी सोबत ज्यांना शक्य नाही आहे मोठे क्लासेस लावणं अशा मुलांना अतिशय कमी पैशामध्ये मी ट्युशन्स घेतलेल्या आहेत आणि त्या कोरोना काळापर्यंत सुद्धा चालू होत्या. आणि बऱ्याच मुलांचं त्याच्यामुळे शैक्षणिक फायदा झालेला आहे. आणि ते करत असताना मग सोबत संस्कार पण करायचे, कसं वागावं, कसं बसावं, कसं बोलावं हे करत असताना 30-35 वर्षाच्या काळामध्ये एक चिल्ड्रन सायकॉलॉजी जी असते, मुलांची जी एक मानसिक घडण असते, त्याच्यात होणारे चेंजेस माझ्या लक्षात येत गेले आणि त्यामुळे मी त्यांच्या कुटुंबाची सदस्य बनत गेले. हा माझ्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा भाग आहे. म्हणजे हे सदस्य होणं, म्हणजे त्यांच्या कुटुंबाशी मिसळून जाणं, हा एक सगळ्यात मोठा आनंद आपल्याला मिळत असेल. अतिशय. आता आणखी काय काय डोक्यात विचार आहेत आपल्या? आता सध्या मी यूट्यूब चॅनल या करोना काळाच्या संधीचा एक फायदा घेऊन टेक्नो सॅव्ही होण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे मी सध्या यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. सुरुवातीला मला वाटलं की आपण गणितच विषय एक अवघड मुलांना जातो आणि त्याचेच काही पाठ आपण आपल्या चॅनलवर करावे आणि म्हणून त्याचं नाव आम्ही श्रद्धा गृहपाठ असं ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीने सुरू केलं. परंतु मला अवलोकनाने असं लक्षात आलं की शाळा पण ऑनलाईन आणि शिकणं पण ऑनलाईन आणि त्याच्यात आमचे व्हिडिओ पण ऑनलाईन. एका विद्यार्थ्याला मी म्हटलं, अरे आपले व्हिडिओ येतात, माझाच विद्यार्थी होता, बघतोस की नाही तू? तो म्हणाला, काय मॅडम, शाळेत पण तेच, घरी पण तेच, पुन्हा तेच बघायचं, आम्हाला कंटाळा येतो. मग मी लगेच माझा थोडासा ट्रॅक बदलला. एक लोकजीवनातून भौगोलिक शिक्षण देणे, संस्कृतीचं शिक्षण देणे, संस्काराचा भाग म्हणून स्तोत्रांचं पठण, काही स्तोत्रांचा अर्थ, अशा पद्धतीचं आणि स्त्रियांसाठी म्हणून सुद्धा थोडंसं करमणुकीचं साधन म्हणून श्रावणसरीसारखे व्हिडिओ, भुलाबाईसारखे गाणे असे सुद्धा सध्या आम्ही आमच्या चॅनलवरून प्रस्तुत करत आहोत. खरं तर एक हा चांगला प्रवास असतो आणि या अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपण कधी लक्षात नाही घेत. खरं तर हे छोटे छोटे प्रयत्नच ना आपल्या समाजाची दिशा बदलवत असतात. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, शीतावरून भाताची परीक्षा करावी. एक शीत चांगलं शिजलेलं असेल ना तर भात झालाय असं गृहीत धरायचं असतं. असा भात होतोय आणि तो शिजतोय अशी दाखवणारी तर ही शीतं असतात.
ज्यातून आपण कल्पना करत असतो काय होतंय याची. म्हणूनच या छोट्या छोट्या गोष्टींना देखील लोकांनी समजून घेणं, त्याला शाबासकीची थाप देणं खूप आवश्यक असतं आणि त्यासाठीच गरुडच्या मदतीनं हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. कसं वाटलं ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले खूप खूप आभार. आपण इथे आलात, सगळ्या गप्पा मारल्यात आणि आपलं काम असंच चालत राहावं या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.